वेळ दिला जाईल. राऊत साहेब, राऊत साहेब, राऊत साहेब, राऊत साहेब, राऊत साहेब, काय करायचं आता आपण? उपस्थित राहणार नाही त्यांच्यावर कारवाई तातडीने केली जाईल. ज्यांनी व्हीप बजावलेला आहे अरविंद सावंतजी ते आपल्याला सांगतील. पहिली गोष्ट अशी आहे, व्हीप बजावला त्याचा अर्थ माननीय संजय राऊत साहेबांनी आत्ताही सुषमा सांगितलं, अतिशय गंभीर गोष्ट आहे. त्याला अनुपस्थित राहिल्यानंतर काय कारवाई करायची ही कायदेशीर कारवाई करावी लागते. मी पक्षप्रमुख नाही, मी वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या, शिवसेनेचा आदरणीय उद्धवजींचा पक्षप्रमुखांचा कार्यकर्ता. त्या नात्याने त्यांनी मला दिलेल्या अधिकाराचा वापर करून मी व्हीप बजावलेला आहे. तो व्हीप बजावला तर त्यांनी त्याची प्रतारणा केली तर माननीय पक्षप्रमुखांची आम्ही चर्चा करून यावरची पुढची कायदेशीर कारवाई केली जाईल. राऊत साहेब, राऊत साहेब, राऊत साहेब, राऊत साहेब, तुम्ही ट्विट केलेलं आहे. मी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतोय. त्यांना प्रश्नाचं उत्तर तर देऊ द्या. आता मुळात कसं आहे, मी तुम्हाला एक की सांगतो. तुम्हाला दाखला द्यावा लागेल. सॉरी, नाही बोला आपण. दाखला द्यावा लागेल की राज्यसभेमध्ये शरद यादव हे राज्यसभेचे सदस्य होते. ते त्यांच्या पक्षाला सोडून थेट गेलेही नव्हते, परंतु त्यांनी दुसऱ्या विरोधी पक्षाच्या व्यासपीठावर जाऊन भाषण केलं आणि म्हणून त्यांच्या पक्षानं राज्यसभेच्या चेअरमनना पत्र दिलं की यांनी पक्षाशी प्रतारणा केलेली आहे, त्यामुळे यांचं सदस्यत्व रद्द करावं. आणि तसं तत्कालीन चेअरमन व्यंकय्या नायडूंनी त्यांचं सदस्यत्व रद्द केलं होतं. हा आपल्याकडे दाखला, एवढंच या निमित्ताने सांगतो. राऊत साहेब, आता- ज्यात तुम्ही आचार्य दादा धर्माधिकारी आणि बाळासाहेब ठाकरे त्यानं सांगितलेलं आहे की असं म्हणतात की पैशांचे राज्य हे वेश्येचे राज्य असते. हे आचार्य धर्माधिकारींचं वाक्य तुम्ही कोट केलंय आणि बाळासाहेबांचं एक वाक्य आहे, ज्यात सध्याचं राजकारण पाहता वेश्या बऱ्या असे म्हणावेसे वाटते त्या अधिक प्रामाणिक असतात असं तुम्ही म्हटलंय. त्यात तुम्ही असंही म्हणतात की महाराष्ट्र अशा राज्याचा गोलपिठा बनवलेला आहे आणि इतिहास भाजपला कधीही माफ करणार नाही. तुम्ही मग त्यात- सध्याच्या राजकारणाची शाहिरांची जी तुलना त्याच्या केलेली आहे. गोळी कसा- सत्ता बघा, महाराष्ट्राचा गोलपिटा झाला हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. देशाच्या राजकारणाचा गोलपिटा झाला आणि त्याचं केंद्र महाराष्ट्र आहे हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. आमदार खासदार एका पक्षावर निवडून येतात आणि पैशाची प्रलोभनं दाखवल्यावरती ताबडतोब जो पेजेला दही त्याच्या शेजेवर जातात. ही जर प्रवृत्ती महाराष्ट्रात वाढत राहिली तर एक महाराष्ट्राची जी परंपरा आहे त्या परंपरेचा गोलपिठा झालेला आहे आणि ते करण्यामागे भारतीय जनता पक्षाचं योगदान आहे. बघा, दलाल खूप निर्माण होतात जे आता शिंदे गटाचे आहेत. हे दलाल आहेत सगळे गोलपिठातले. हे सगळे मी बोल राव, हे सगळे गोलपिठातले दलाल आहेत आणि हे दलाल निर्माण करण्याचं काम भाजपने करून महाराष्ट्राचा आणि देशाच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासलेला आहे. आता तुम्हाला पुढलं सांगतो. आताच उद्धवजीशी चर्चा झाली आणि माननीय शरद पवार साहेबांचाही दूरध्वनी आला होता. आमचं असं म्हणणं आहे की आता जर कोणी अशा प्रकारे बेईमानी करणार असतील तर त्यांना सोडायचं नाही.